बॅट्समनची नावं त्यांनी आमच्यापर्यंत दिलेत. सामन्याला होते सुरुवात, मॅचला झाली सुरुवात. स्ट्राइक वरती आपण पाहतोय मोहसिन यांना, नॉन स्ट्राइक वरती शौरभ आलेत आणि बॉलिंग मार्क वरती आहेत गोलंदाज राहुल. मनेजी मात्रे साहेबांकडून मात्र एक पारितोषिक आलंय, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. शौरभ साठी पहिला चेंडू लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वाडिश लॉंगॉनच्या दिशेने येतोय आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 2 धावांना खातं उघडलं गेलंय. माफ करा, मोहसिन आहेत स्ट्राइक वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय शौरभ आहेत आणि राहुल मात्र आलेत बॉलिंग मार्क वरती. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि कॉमेंट्री बॉक्स एंड कडून इथे मात्र मारा करण्यासाठी सज्ज झालेत राहुल. ते सर्रार वेगवान गोलंदाज यावेळेस मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक वरती देखील आपण पाहतोय की लांब उंच पुरा खेळाडू. यावेळेस अजून एक भन्नाट वेगवान चेंडू होता. यष्टनच्या पाठी आय थिंक किशन देवेंद्र आहेत, मुंबईचा षटकार किंग म्हणून याने आपली प्रचिती बिंबवली आणि असंख्य साऱ्या क्रीडा रसिकांना मात्र आपल्या खेळाच्या माध्यमातून अक्षरशः वेड लावलंय. असा षटकार किंग यष्टनच्या मागे किशन देवेंद्र याला आपण जरूर पाहू शकता. आज संपूर्ण ताकद तो घेऊन आलाय आणि स्वप्न एकच उराशी बाळगलंय, ते म्हणजे कार्यसम्राट चषकाचं बॅटल आम्हाला जिंकायचं. आणि बॅटीच्या आउटसाइड एज पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली जाते. राहुलला मिळते विकेट आणि याचबरोबर आपण पाहतोय मोहसिनचा होतोय अंत. पहिली मोठी सफलता, पहिला मोठा धक्का, पहिला मोठा ब्रेक थ्रू इथे मात्र राहुलच्या माध्यमातून. सांगायचं म्हणलं तर अंधेरीची एक वेगळी ओळख, ज्यांनी मात्र टेनिस पटलावरती लांबच लांब षटकारांच्या माध्यमातून असंख्य साऱ्या क्रीडा रसिकांना वेड केलं असं षटकार किंग अगदी मिड ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. किशन उभा आणि मनीषजी मात्रे साहेबांकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक विकेटसाठी माफ करा, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि राहुल मात्र त्याचा मानकरी जरूर बनलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण अक्रम यांना पाहतोय, जे मात्र स्ट्राइक वरती आलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेटचा मारा, हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकललं गेलं कव्हरच्या दिशेमध्ये. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये मात्र चेंडूला रोखलं जाईल. एकने मात्र स्ट्राइक रोटेट केली जाते. एक मोठी बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. काल देखील खूप चांगले खेळाडू, खूप चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. 2 संघ येऊन ठेपलेत सेमीफायनल मध्ये, अर्थातच जुहू स्पोर्ट्स आणि अंबोली बॉईज. कालच्या दिवसामध्ये राहुल नावाचं वादळ आपण पाहिलं या मैदानावरती, त्याचबरोबर सत्यम चौधरी नावाचा जादूगर या मैदानावरती आपण कालच्या दिवसामध्ये परफॉर्म करताना पाहिला. आणि आज देखील त्याच ताकदीचे खेळाडू, त्याच ताकदीचे संघ आणि त्याच ताकदीचा खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कित्येक साऱ्या खेळाडूंच्या स्वप्नातली, जी मात्र साकारली जाते कार्यसम्राट चषक 2025च्या माध्यमातून. ढकलायचा होता चेंडू, मात्र संपर्कामध्ये येत नाहीये. यष्टीरक्षक बीट होताय, चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय. बाईटच्या माध्यमातून मिळतील 4 धावा. येस, विथ द बॅट. बॅटने मात्र ही धाव गोळा केली जाते. बॅटीची इनसाइड एज लागली होती आणि त्याने मात्र चेंडू फरार होते लॉंग मध्ये, जिथे मात्र 4 धावा अंकित केल्या गेल्यात. यस, धावा येणं गरजेचं आहे. संघ अडचणीमध्ये आहे आणि अशा अडचणीच्या क्षणी मात्र धावा आल्यात, ही चांगली गोष्ट. हलकासा ओव्हर पिच चेंडू मनगटच्या साह्याने फ्लिक केलाय.
मिड विकेटच्या दिशेमध्ये जातोय चेंडू. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट इथं मात्र सादर केली आहे. अर्थात फलंदाज अक्रम आणि शौरभ यांनी कौतुक करावं लागेल. सिंगल प्राप्त केली जाते. षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. आजचा संपूर्ण दिवसभर हा मात्र यस निश्चित स्वरूपाने कालच्या रात्रीच्या सत्रामध्ये जर का सांगायचं म्हणलं तर क्वार्टर फायनल नंबर 1 ची मॅच चालू होती आणि साहेबांनी मात्र एक अपेक्षा दर्शवली की मला मैदानाच्या आत जायचंय आणि साहेब मात्र मैदानाच्या आतमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी मात्र पाहणीशाही केली आणि त्यांना असं जाणवलं की मला थोडीशी लाईट इथं कमी वाटते. परंतु टेक्निशियनचं असं म्हणणं होतं की साहेब नाही, ही लाईट प्रॉपर आहे, एवढीच लाईट आम्ही सर्वीकडे ठेवतो आणि याच एवढ्याच प्रकाशामध्ये आम्ही स्पर्धा खेळतो. परंतु साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही काय करता हे घेणं देणं नाहीये मला लाईट इथं कमी वाटते तर कमी वाटते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लख्ख प्रकाशामध्ये जर काही स्पर्धा झाली तर जे नवीन खेळाडू आहेत, जे नॉन प्रोफेशनल खेळाडू आहेत, त्यांना देखील खेळण्याचा अधिक आनंद प्राप्त होईल. आणि याच गोष्टीला मात्र आज उचलून धरलं गेलंय. टेक्निशियन टीम पुन्हा एकदा कामाला लागली आहे आणि त्यांची संपूर्ण टीम आता मात्र आपण मैदानाच्या बाजूला आपण पाहतोय चोवीकडे लाईटचं प्रयोजन करते, ज्यामुळे येणाऱ्या रात्रीच्या सत्रामध्ये आजच्या फायनल रजनीमध्ये आपल्याला प्रकाशाचा ओघ हा थोडासा अधिक पाहायला मिळणार आहे. यस निश्चित स्वरूपाने आपले बॉल बॉयज यांचं तर मी कौतुक करेन आणि अक्षरशः एका बॉल बॉयने तर प्रभू विष्णूची मुद्रा धारण केली आहे आणि शेष नागावरती दोन झोपलाय की काय असा झोपून तो आता मॅचचा आनंद घेतोय. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र इनसाइड एज चांगली गोलंदाजी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. वेगवान मारा, तिखट मारा, अगदी अंतिम चरणामध्ये चेंडूला मात्र डिलिव्हर केलं गेलं आणि बॅटीची इनसाइड एज जे चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. एक धाव जरूर मिळते. या सिंगल धाव फलक थोडंसं वधारते, जाऊन मात्र थांबते 12च्या घरामध्ये. नवीन गोलंदाज किरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक किरण इथे हाताळतायत. वेग त्यांच्याकडे प्रचंड आहे, उंच पुरा खेळाडू आहे. थोडीशी साइड ॲक्शन. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न यशस्वी होता. चेंडू रनआउटची संधी प्राप्त जरूर झाली आहे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. आय थिंक यस पंच कळवतात आमच्यापर्यंत. फलंदाज बाद आहेत. रनआउटच्या माध्यमातून अजून एक सफलता प्राप्त होते टीमच्या खात्यामध्ये आणि फलंदाज आपण पाहतोय शौरभच्या खेळीचा होतोय इथं मात्र दुर्दैवी अंत. कमालीची समय सूचकता इथं मात्र दाखवली गेली गोलंदाजाने. बघा, धावत येणं, पळत येणं, चेंडू डिलिव्हर करणं, त्याच्यानंतर फॉलो थ्रू मध्ये स्वतःला बॅलन्स करणं, त्यानंतर चेंडू उचलणं आणि थेट फेकी करणं. हे जे गणित आहे, हे जे समीकरण आहे, हे जे कॅल्क्युलेशन आहे, तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला फिजिकली, मेंटली खूप 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 जागृत राहावं लागतं आणि ही जागरूकता कदाचित किरणने दाखवली आहे आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय की त्याच्या या षटकामध्ये सांघिक कोट्यामध्ये एक विकेट तो जरूर प्राप्त करतोय. तर आज सायंकाळच्या सत्रामध्ये भरपूर काही असे काही क्षण आपल्या समोर येणार आहेत जे मात्र भरपूर साऱ्या आठवणीने भरलेले असणार आहेत. खेळाडूंना सातत्याने मनोबल वाढवण्याचं काम हे आमचे आयोजक कमिटी असतील, आमचे पाहुणे वर्ग असतील, आमचे मुख्य आयोजक असतील, सातत्याने करतायत. संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 विकेट, 3 षटकार, 3 चौकार, मेडन ओव्हरसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक संजयजी कदम साहेबांच्या माध्यमातून ठेवलं गेलंय. त्याचबरोबर आपण पाहतो की आता या मॅचमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आदरणीय मनीषजी म्हात्रे साहेबांकडून. ही स्पर्धा भरपूर काय देणारी राहिली आहे. ही स्पर्धा अक्षरशः दिवाळीपेक्षा कमी नाहीये. संपूर्ण वर्षभर ज्या प्रकारे आपण दसरा, दिवाळी, गणेश उत्सव, नवरात्रोत्सव या सणांच्या आतुरतेने वाट पाहतो ना, तर आम्ही अंधेरीकर, आम्ही युवा वर्ग संपूर्ण वर्षभर वाट पाहतो क्रिकेटच्या महोत्सवाची, क्रिकेटच्या फेस्टिवलची, अर्थातच कार्यसम्राट चषकाची. आणि ती पर्वणी आज मात्र आमच्या सेवेसाठी झाकल झाली आहे. याबद्दल नक्कीच आपण संजयजी कदम साहेबांचं आभार व्यक्त केलं पाहिजे. चांगली गोलंदाजी, तिखट मारा केला जातोय. सातत्याने आपण पाहतोय फलंदाजाला बांधून ठेवलं जातंय. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की काही आमची पाहुणे मंडळी आज मात्र आमच्या व्यासपीठावरती आलेली आहे आणि या पाहुणे मंडळींचं मात्र कोरियात मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू असेल, आकाशाला गवसणी घालतोय का? हो, यस पंचांचा इशारा इथे मात्र येईल. 6 धावांसाठी होतोय खणखणीत दणदणीत षटकार.
आपण पाहतोय पाहुण्यांबरोबर आमचे काही पदाधिकारी देखील इथे आलेले आहेत आणि त्यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान आदर सत्कार तर जरूर करणार आहोत. परंतु सर्वप्रथम शब्द सुमनाने दीपकजी सनक साहेब अर्थातच शाखा प्रमुख यांचं स्वागत असेल. त्याचबरोबर आपण पाहतोय मनीषजी म्हात्रे साहेब जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. संजयजी साखळे साहेब जे शाखा प्रमुख आहेत यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर आपण पाहतोय की आमचे पाहुणे लाडके सचिनजी नाईक साहेब यांचं देखील इथं आगमन झालंय. तर सर्वांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आपले प्रमुख आपले पाहुणे सचिन नाईक साहेब यांचा सन्मान मी सन्माननीय शाखा प्रमुख दीपक सनस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांच्यासोबत संजय साखळे साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की सचिन नाईक साहेब यांचा सन्मान करायचा आहे. यस, निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा पुन्हा एकदा जागर आपल्या व्यासपीठावरती आपल्याला आवर्जून पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपाने साहेबांनी मात्र आपल्या आयुष्यामध्ये कमवलं काय हा जेव्हा प्रश्न पडतो ना त्याचं उत्तर मात्र साहेब आवर्जून सांगतात. ही कमवलेली माणसं आहेत जी लाख मोलाची आहेत. सदैव माझ्या पाठीशी एका ताकदीप्रमाणे ते उभे आहेत. प्रत्येक सुख दुःखामध्ये माझ्या खांद्याला खांदे लावून ही माझी माणसं माझ्या बरोबर असतात आणि आज त्यांच्या येण्याने खऱ्या अर्थानं माझं व्यासपीठ हे फुलून निघालंय. याबद्दल नक्कीच मी त्यांचा ऋणी असेल. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतोय की 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गणेश मात्र माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात की 20 धावा या धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की काल एक आमची महिला भगिनी जी मात्र कणखर नेतृत्व आहे तिचं आणि सदैव कुठल्याही प्रकारचा प्रश्न राहू द्यात त्या प्रश्नावरती मात्र एक वेगळ्या पद्धतीने तुटून पडते. आणि अर्थातच या स्पर्धेला यशस्वी पार पाडत असताना संजयजी कदम साहेब यांच्या पाठीशी एक छोटीशी मदत आणि एक सहकार्याची भूमिका दर्शवत असताना मात्र रेश्माताई राजन यांच्या माध्यमातून एक काल अनाउन्समेंट झाली होती की सेमीफायनलच्या मॅचसाठी 4ही टीम्सला रेडबुल दिले जातील. परंतु लगेचच काही खेळाडूंनी खंत व्यक्त केली की ताई आम्ही काय वाईट केलंय का. यामुळे ताईंच्या माध्यमातून मात्र अशी अनाउन्समेंट झाली की रविवारच्या दिवसामध्ये जेवढे संघ येतील जेवढे खेळाडू येतील त्या सर्व खेळाडूंना मात्र ORS चे एनर्जी ड्रिंक दिले जातील जे टेट्रा पॅक मध्ये येतात. आणि आज थोड्याच वेळामध्ये ते टेट्रा पॅक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील येतील आणि ते पिऊन आम्ही देखील एनर्जेटिक होऊ आणि अजून चांगली कॉमेंट्री करू. प्रशांत सर तुम्हाला थांबवतो, एक सूचना आली आहे. 4 व्हीलर कार आहे 1320 ती कृपया करून लवकरात लवकर काढायची बाहेर. टँकर आपला पाण्याचा जो आहे तो आलेला आहे. रेश्माताई तुमची गाडी आहे मला वाटतं नाही. सचिन सर चावी द्या तिकडे, कोणतरी गाडी काढेल तिथून. ठीक आहे, आपल्या पाहुण्यांचीच गाडी आहे. एक 10 मिनटं टँकरवाला थांबवा. नाही नाही नाही, मला तर गाडी फक्त नंबर आलाय सर. तर यस, जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतोय बॉलर सौरभ पुन्हा एकदा सज्ज झाले. 3 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. लेफ्ट ओव्हर द विकेट, यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळला गेलाय. लॉफ्टेड स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवरती धावून जात आहेत, चेंडूला रोखतायत, प्रयत्न करतायत. कमालीचे फट्स. गरज आहे समर्पणाची आणि हे समर्पण मात्र इथे दाखवतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी 2 इम्पॉर्टंट धावा इथं रोखल्या गेल्यात. टोटल स्कोर होतोय धावफलकावरती 24 धावा. लेफ्ट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या इष्टीकडून सौरभ. वेगवान चेंडू, प्रचंड वेगवान चेंडू. काय कमालीची ऍक्शन आहे, काय रिदम आहे, काय पळत येत आहेत, कशा प्रकारे स्वतःला लोड करतायत, त्याच्यानंतर काय पद्धतीने चेंडूला रिलीज केलं जात आहे. अप्रतिम टेक्निकली साऊंड गोलंदाज मला वाटतोय हा. कारण की तुम्ही किती जोराने गोलंदाजी करताना याहून अधिक महत्वाचं आहे की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने स्वतःला बॅलन्स करत चेंडूला डिलिव्हर करता. प्रशांत 2 मिनिटं घेईन. या ठिकाणी एक सूचना आली आहे. सूचना नव्हे तर पारितोषिक आहे. त्या चेंडूनंतर त्याचा मी उल्लेख करेन. अफलातून फटका 6 धावांसाठी. आणि मित्रांनो एक पारितोषिक असणार आहे. जो खेळाडू समोरच्या दिशेने स्टेजच्या दिशेने जो खेळाडू चेंडू खेळेल आणि ज्या खेळाडूचा चेंडू समोरच्या दिशेने जाईल सिक्सर षटकार स्टेजवरती, त्यांना
सन्माननीय संजय मानाजी कदम साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अरे वा वा वा, क्या बात आहे. आजचा सुपर संडे पाहायला मिळतोय. म्हणजे जो फलंदाज मुख्य व्यासपीठाच्या दिशेने किंवा अगदी मुख्य व्यासपीठावरती षटकार मारेल, मुख्य व्यासपीठावरती जो षटकार मारेल त्याला मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक संजय साहेबांकडून. हॅलो, द्वारकाधीश आणि नाही नाही. महेश शिंदे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. महेश शिंदे. थर्टी 31 रन्स, 31 धावा फलकावरती आल्यात. आजची ही स्पर्धा सुपर संडे राहणार आहे. प्रत्येक 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट, मेडन ओव्हर, प्रत्येकी 500 रुपये. आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आणि मुख्य व्यासपीठावरती जर का तुम्ही षटकार मारलात तर मात्र संजय साहेबांकडून 500 500 500 आणि त्यानंतर षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलं. आजचा दिवस भरपूर आठवणींचा राहणार आहे. आजचा दिवस भरपूर मजेशीर राहणार आहे आणि आजचा दिवस स्वप्नपूर्ती करणार राहणार आहे. कारण की आजच्या दिवसामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये एक संघ असेल जो लखपती होणार आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता, कुणाकडूनही कुठल्याही खेळाडूकडून 1 रुपयाही न घेता या स्पर्धेचं इथं आयोजन केलं गेलंय आणि संपूर्ण स्पर्धा फक्त आणि फक्त खेळाडूंसाठीच आहे. हे आपल्या हक्काचं प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही स्वतःकडे असलेल्या कलागुणांना सादर करा. येणारं टेनिस क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य तुमचं आतुरतेने वाट पाहत आहे. चला, उपस्थिती दर्शवायची, टॉस साठी यायचंय. प्लीज प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. मोरागाव आणि स्वस्तिक 11 प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येऊन आपली उपस्थिती दर्शवा. रमेश सर तुमची वाट पाहत आहेत. तर जरूर आपण पाहतोय की शेवटचं षटक यावेळेस मात्र हाताळत असताना गोलंदाज समीर यांना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म विकल्प पुन्हा एकदा वापरला गेलाय. यादी देखील आपण पाहिलं तर एक लेफ्ट आर्म गोलंदाजाचा विकल्प वापरला गेला होता आणि किशन देवेंद्र जेव्हा येतात पूर्ण ताकदीने येतात आणि आज देखील या मैदानावरती उतरत असताना काय गोलंदाजीचा तोफखाने घेऊन आलेत. स्वतः वन मॅन आर्मी आहेत परंतु गोलंदाज 4 लागतात. तुम्ही किती मोठी क्रीडा स्पर्धा खेळत असताना एकाच फलंदाज जर तुमच्याकडे हुकमी असला तर तो 4 ओव्हर विकेटवरती उभा राहून धावा गोळा करू शकतो, परंतु एक गोलंदाज 4 ओव्हर टाकू शकत नाही. त्यामुळे मॅचला जात असताना, स्पर्धा खेळत असताना गोलंदाज हे आपल्याला ऑप्शन घेऊनच चालावे लागतात. आणि मित्र असंच म्हणेन की एखादी मॅच मया सर एखादी मॅच तुम्ही फलंदाजाच्या जोरावर जिंकू शकता, परंतु एखादी मोठी स्पर्धा टुर्नामेंट जर तुम्हाला जिंकायची असेल तर तुम्हाला गोलंदाजच लागतात. आणि निश्चित स्वरूपाने असे भरपूर सारे गोलंदाज आहेत जे मात्र आज घडले ते अंधेरी नगरामधून आणि आज निश्चित स्वरूपाने टेनिस पटलावरती एक वेगळं अधिराज्य गाजवत आहेत. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. समीर जिथे उपस्थित आहेत आणि 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त आणि शेवटचे 3 चेंडू अद्याप देखील बाकी. रिव्हर्स स्वीप यावेळेस मात्र उलट्या हाताने घेतलाय. चेंडू फरार झालाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये थांबणार नाहीये, वेगाने सरसावतोय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. है मगर जाने का नहीं क्योंकि आज कार्य सम्राट चषक है. तो प्लीज यहाँ पे बैठे रहिए, यहाँ पे आनंद लेते रहिए 2025 कार्य सम्राट चषक का. शेवटचं षटक लेफ्ट आर्म लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला. यावेळेस मात्र फाईनला टार्गेट केले गेले. चेंडू वेगाने सरसावतोय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलेत. शांत राहिलेला संघ वाजू 11 आता मात्र डोकं वर काढतोय. धावसंख्येचा आलेख थोडा थोडा करून आता पावलांचा वेग वाढवतोय. स्कोर जाऊन थांबतोय 40च्या घरामध्ये. 2 निर्णायक चौकार धाव फलकावरती निश्चित स्वरूपाने खूप महत्वाचं योगदान देत आहेत.
तर जरूर आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर कार्डवरती 40 धावा झाल्यात आणि आमच्याबरोबर आमचे रमेश सर हे मात्र जुडले गेलेत आणि जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ भेटेल, जेव्हा जेव्हा संधी भेटेल त्यावेळेला मात्र निश्चित स्वरूपाने आपण रमेश सरांबरोबर या संपूर्ण स्पर्धेला घेऊन कशा प्रकारे त्यांची पूर्ण कामकाजाची टीम काम करते ना याचा आढावा घेणार आहोत. तर नक्कीच रमेश सर तयार आहेत. कालपासून आपण पाहतो की व्यासपीठ खूप चांगल्या पद्धतीने सावरलंय आणि मला आता असं वाटतं की कॉमेंट्री बॉक्समध्ये मला त्यांची गरज आहे, कारण की फक्त आणि फक्त पडद्याच्या पुढे स्टेजवरती काय पिक्चर चाललाय याहून अधिक महत्त्वाचं असतं की पडद्या मागचे जे खरे हिरो आहेत, ज्यांनी प्रचंड मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल देखील चर्चा करणं गरजेचं आहे. तर शेवटचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. शेवटचे 3 चेंडू भरपूर महागडे पडलेत. शेवट गोड केला या षटकाराच्या बरोबरीने. शेवटच्या 3 चेंडूंवरती तब्बल आले त्या 14 धावा. टोटल स्कोर मात्र जाऊन थांबतोय 46च्या घरामध्ये आणि एक आव्हानात्मक स्कोर अर्थात 47 धावांचं सेट केलं गेलंय वाजू 11च्या माध्यमातून. मी शाखा प्रमुख दीपक सनस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. शाखा प्रमुख दीपक सनस साहेब. त्याचबरोबर शाखा प्रमुख दीपक सनस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक करण्यात येत आहे. मोरन आणि स्वस्तिक 11 या संघांची. तर रमेश सर, एकंदरीत कसा राहिला हा प्रवास? एवढं मोठं रूप, एवढं मोठं स्वप्न जे साकारलंय, एकंदरीत जी तुमची टीम आहे बॅकएंडला, तुम्ही स्पर्धेचे टेक्निकली हेड आहात, तर काय सांगाल या संपूर्ण टीम बद्दल? ज्यांच्या मागे संजय कदम साहेब आहेत, त्यांना कुठल्याही स्पर्धा असो दे की कुठलंही आयोजन असो, त्यांना खूप सोपं जाऊ शकतो. कारण की संजय कदम साहेबांची जर तुम्ही पाहिलं असेल की आदल्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत कदम साहेब स्वतः ग्राउंडवरती होते. त्यांच्यासोबत आम्ही पूर्ण आमची टीम होती. पण मी सांगेल की मी 11:30 वाजता घरी निघालो होतो जायला आदल्या दिवशी. म्हणलं उद्या मॉर्निंगला लवकर 6 वाजता यायचे. साहेबांचं रात्री 11:30ला फोन आला, कुठे आहे? म्हणलं साहेब गाडी पार्क करतोय आता. तो बोलले काही नाही, मला घ्यायलाही आपल्याला ग्राउंडवर जायचे, उद्या मॉर्निंगची तयारी करायची आहे. त्यानंतर आदल्या दिवशी 2-4 दिवसापासून तर आयोजन होतं, पण त्या दिवशी रात्री साहेब 2 वाजेपर्यंत स्वतः थांबून लाईटचं आयोजन बघत होते. माझ्यासोबत स्वतः महेश शिंदे होता, त्यानंतरला बाबा चव्हाण आणि रोहन सालुंके हे सुद्धा प्लेयर्स स्वतः थांबले होते. म्हणजे फक्त क्रिकेट खेळण्यासाठी नाही तर आयोजनामध्ये काय कमी असेल. त्याचबरोबर माझा मेन खंदे समर्थक विशाल जाधव, ज्यांनी तुम्ही पाहिलं असेल ग्राउंडमध्ये सर्व भगवामय केलं आहे. सर्व आपल्याकडे बॅनरचं कटआउट्स लावले आहेत आणि प्रत्येक आमचं दोघांचं एकत्र संवाद होऊनच आम्ही दोघांनी हे केलं आहे. आमच्या मागे खूप मोठी टीम आहे, त्यासाठीच हे आमचं आयोजन सक्सेसफुल होतं. कारण एखादा माणूस सक्सेस केव्हा होतो, त्याच्यामागे खूप मोठी टीम असते, तेव्हा तो सक्सेसफुल होऊ शकतो. आणि आमच्या मागे सर्वात मोठं जे पाठबळ आहे ते संजय कदम साहेबांचं आहे. त्यासाठीच आम्ही या आणि सर्वात प्रथम म्हणजे मी कदम साहेबांचा आभार आहे की एवढी मोठी जबाबदारी त्यांनी मला दिली, माझ्यावर तो विश्वास दाखवला. तर पहिल्या दिवसाचे सामने आपण चांगल्या प्रकारे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडले आहेत. त्याच्यासोबत स्कोरर आहेत, लाईव्ह मॅचवाले आहेत, साऊंडवाले आहेत, अंपायर्स आहेत. सर्वात मोठी भूमिका अंपायर्स आणि बॉलबॉय आहेत आपले. ते आपल्यापेक्षा जास्त खूप उन्हामध्ये थांबून मॅच कंटिन्यू करतात, त्याबद्दल त्यांचासुद्धा आभार. धन्यवाद प्रशांत सर आणि ओमकार सर. निश्चित स्वरूपाने तुमचे अबोल बोल भरपूर काय बोलून जात आहेत. मी मनीष म्हात्रे साहेब आहेत आणि विभाग अधिकारी ऋतिक मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी क्रिकेटचे किट आहेत, जे टी शर्ट आहेत साहेबांचे, ते अनावरण करायचे आहेत. स्वस्तिक 11 आणि मोरागाव. तर ओपनिंग पेअर अद्याप देखील आलेली नाहीये. चला 4 रनची भरपूर वेळ पेनल्टी आहे की घेतला 2? तर बघा किशनजी, विनंती असेल, भरपूर वेळ घेताय तुम्ही, प्लीज किशनजी प्लीज चला लवकर या, विनंती करतो मी तुम्हाला. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की एक मोठी मॅच तुमच्या समोर चालू आहे आणि ही मॅच भरपूर काही सांगणारी असणार आहे. 2 प्रबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत, 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत. म्हणजे मी तर एवढंच म्हणेन की 2 वाघ एकमेकांच्या समोर आलेत. एकीकडे आपण पाहतोय वाजू 11 या संघाला, ज्यांनी मात्र पहिल्या सत्रामध्ये एक चांगली फलंदाजी करत एक मापक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेलेत आणि एक चांगला फायटिंग स्कोर त्यांनी उभा केलाय. 47 धावांचा करायचा आहे पाठलाग. तेवढं सोपं राहणार नाहीये, कारण की वाजू 11 संघाला माहिती आहे की समोरच्या टीममध्ये असलेले ताकदवान फलंदाज आणि याला थांबवायसाठी जे उपयुक्त गोलंदाज आहेत ना, ते आमच्याकडे आहेत. 4 असे गोलंदाज घेऊन आज आम्ही मैदानाच्या आतमध्ये आलोय, जे मात्र या चांगल्या फलंदाजांना जरूर थांबवतील. किशन,
असतील ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज जय आलेत आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस पाहायला मिळत आहेत आसिफ काशिफ. आपले शाखा प्रमुख आहेत संजय साखळे साहेब, त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आलेत सर. अप्रतिम अप्रतिम. इथं मात्र खेळाडूंना भरभरून दिलं जाते. इथे मात्र खेळाडूंना अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडून दिलं जाते. फक्त आणि फक्त यस, निश्चित स्वरूपाने बघा सरळ मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मुख्य व्यासपीठावरती जर का षटकार लगावला गेला तर मात्र संजय साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि हे पारितोषिक पटकावण्यासाठी कोण आलाय स्ट्राईक वरती? आला रे आला, मुंबईचा षटकार किंग आला, अर्थात किशनर देवेंद्र स्ट्राईक वरती आला. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय कासिफ असणार आहेत. तर परीक्षा मोठी असेल काशिफ यांची, कारण की समोर आहेत किशन. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, माफ करा ओव्हर द विकेट आले होते, राईट आर्म ओव्हर द विकेट आले होते. आणि पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय की ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. प्रशांत, या ठिकाणी निश्चितच जर किशन देवेंद्रला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, मुंबईचा सिक्सर किंग म्हणून जरूर त्याचा उल्लेख जरूर होतो. आणि किशन असा खेळाडू आहे, असा व्यावसायिक खेळाडू आहे की ज्याला अशा प्रकारच्या मैदानात मोठे चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि आज तो अनुभव स्वतःच्या स्थानिक संघासाठी जरूर वापरताना पाहायला मिळेल. नो डाऊट नो डाऊट. किशन म्हणलं तर षटकार आणि षटकार म्हणलं तर किशन. गेली कित्येक वर्षांची परंपरा मुंबईची ही मात्र त्याने आबाधित ठेवली आहेत. असे असंख्य सारे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र षटकाराच्या बलबुत्यावरती आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी बांद्राचा हेलिकॉप्टर आपला कदम असेल, त्यानंतर आपण पाहतोय की अजून यंगस्टर्स येत आहेत जे मात्र ओळखले जात आहेत षटकारांसाठी. परंतु खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं ना, मुंबईचा षटकाराचा ब्रँड ज्याने मात्र बनवला तो मात्र मैदानाच्या आतमध्ये किशन आहे. मोठमोठे खेळाडू या मुंबईने दिले, असंख्य सारे दर्जेदार खेळाडू या मुंबईने दिले, परंतु प्रत्येकाने काहीतरी वेगळं पण दिलंय. काही जणांनी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, काहींनी गोलंदाजीच्या माध्यमातून, काहींनी मैदानाच्या आतमध्ये आपल्या चातुर्याच्या माध्यमातून दाखवलं. परंतु किशनने मात्र आपली ओळख निर्माण केली आहे आपल्या षटकाराच्या बलबुत्यावरती आणि तोच किशन मात्र आज आपल्याला पाहायला मिळतोय. याची देई याची डोळा. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. नवका फलंदाज स्ट्राईकवरती असेल जय. आणि केवळ प्रशांत किशनचंच कौतुक करणार नाही, त्या कालचा शेवटचा सामना कोण विसरेल. रोहन साळुंकीची दुवादार इनिंग, तो देखील षटकार किंग आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने गेली कित्येक वर्ष या कार्यसमोर चषकाला खऱ्या अर्थाने वरच्या लेवलला घेऊन जाण्याचं काम केलं आपल्या खेळीच्या माध्यमातून. ॲज अ प्लेअर म्हणून नाही, ॲज अ ऑर्गनायझर म्हणून देखील तो नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो, कार्यरत असतो मैदानाच्या चौबाजूनी. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण पहिल्या रमेश सरांनी देखील उल्लेख केला की तो आदल्या दिवशी 2 वाजेपर्यंत थांबला होता. त्याची ती मेहनत फळाला येतील देखील पाहायला मिळाली. त्याचा संघ सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचला. हो जरूर जरूर, या गोष्टीची देखील आपण चर्चा करूयात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आय थिंक पॅड लाईनला चेंडू स्पर्श झालाय. लाऊड अपील इथे मात्र केली जाते, परंतु पंचांनी मात्र हे हेरलंय की हा चेंडू पॅड लाईनला आदळून गेलाय. डॉट बॉलची इथे मात्र सांगता केली जाते. कालचा संपूर्ण दिवस ज्या फलंदाजाने मात्र अक्षरशः दुमदुमून सोडला तो रोहन कोण विसरणार, ज्याने मात्र या स्पर्धेमधील पहिला बहुमान आपल्या नावावरती अधोरेखित केलाय, तो म्हणजे अर्धशतकाचा. ही सर्वाधिक गोड आठवण असेल ओमकार, ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये येऊ ॲज अ पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून किंवा ॲज अ टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी, त्या वेळेला रोहनचा अपसुकतेने कौतुक तर हे जरूर करावं लागेल. कालच्या दिवसामध्ये जोरदार चर्चा राहिली या खेळाडूची. आणि काल जर का सांगायचं म्हणलं ना, या अंधेरी परिसरामधील भरपूर साऱ्या खेळाडूंनी मात्र स्टेटस स्टोरी ठेवली होती रोहनच्या अर्धशतकाची. त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं होतं, त्याला ॲप्रिशिएट केलं होतं. आणि निश्चित स्वरूपाने त्यांनी जी मेहनत घेतली ना या स्पर्धेसाठी, ती मेहनत रंगी आली आहे. बघा, ही माती एकमेव अशी चीज आहे, इथं तुम्ही तुमचा वेळ द्या, तुमची प्रामाणिकपणे मेहनत द्या, ही माती तुम्हाला भरपूर काय रिटर्न्समध्ये देते. आणि तेच कदाचित रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अजून एक वेगवान चेंडू, यावेळेस मात्र आपण पाहतो यॉर्क करण्याचा प्रयत्न. बॅट्समन चारोखानेची डॉट बॉल झाला होता, परंतु यष्टीरक्षक बीट झाले. चेंडू हाताला स्पर्श करून मात्र जातोय. इथे लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळेल. बांधून ठेवलंय. किशन सारखा एक ताकदवर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना अद्याप देखील एखादी षटकार पाहायला मिळाला नाहीये. ओमकार, याहून आपण हे स्पष्ट करू शकतो की वाजू 11 संघ मैदानामध्ये येत असताना संपूर्ण टीम मीटिंग, टीम प्लॅनिंग आणि संपूर्ण ताकदपणा लावून आलाय. आवश्यक देखील आहे. जर तुम्हाला या कार्यसम्राट चषकावरती गवसणी घालायचे तर मात्र समोर येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजला तुम्हाला टॅकल करावा लागणार आहे. आणि हे सर्व खेळाडू एकमेकांसोबत गेली कित्येक वर्ष सराव करतात, त्यामुळे निश्चितच वीक पॉइंट्स, वीक झोन प्रत्येकाला माहिती आहेत. काय डिलिव्हरी होती, एक ड्रीम डिलिव्हरी ते टाकली आहे. किशन देवेंद्रला इथे मात्र माघारी धाडावं लागलंय.
एवढं सोपं नसतं मित्रांनो. एवढ्या मोठ्या खेळाडूला एवढ्या लवकर घरी पाठवणं तेवढं सोपं नाहीये. बघा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. हे चांगले मित्र आहेत सीमारेषेच्या पलीकडे, परंतु मैदानाच्या आतमध्ये विरोधक आहेत. परंतु हेच विरोधाभास न जाणून देता थोडं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मात्र किशनला पाठवलं जातंय पॅव्हलियनच्या दिशेने आणि मोह आवरला गेला नाहीये. लालच बुरी बला आहे. थोडंसं किशनला शांत राहणं गरजेचं होतं, परंतु एक फटका फसला. चेंडू समजू शकले नाहीयेत. थेट यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. सेलिब्रेशनला सुरुवात. जरूर आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं होतंय पतन. पहिला मोठा ब्रेक थ्रू इथं मात्र गोलंदाज काशिफने आपल्या टीमसाठी प्रदान तर जरूर केलाय. स्कोर कार्डवरती आपण पाहतो धावसंख्या स्थिरावलेली 4च्या घरामध्ये. हॅट्रिक, षटकार, चौकार, विकेट आणि त्याचबरोबर मेडन ओव्हरसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक संजय साहेबांकडून. आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठाच्या वरती जर का षटकार मारला तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक हे खेळाडूंना दिलं जाणार आहे. आज ही संपूर्ण स्पर्धा भरपूर काय देणारी राहणार आहे. बघा मित्रांनो, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, बँका बंद आहेत, परंतु संजय साहेबांचं एटीएम आता मात्र सर्वांसाठी खुलं झालंय. आणि हे एटीएम मधून जर का तुम्हाला पैसे काढायचे तर तुम्हाला आता फटकेबाजी करावी लागेल. तर बघूयात या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरणार कोण आजच्या दिवसामध्ये. काल जर सांगायचं म्हटलं तर रोहनने सलग 3 फटके मारून एक पारितोषिक आपल्या नावावरती केलं होतं, परंतु आज कोण असेल तो खेळाडू जो मात्र या पारितोषिकाला गबस निघालेल. राऊंड द विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर आलेत. पहिला चेंडू समीर यांच्या विरोधामध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने बाहेर निघतोय, स्विंग दाखवतोय डावकुराच्या फलंदाच्या विरोधामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 4च धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी आधीच उल्लेख केला होता की वाजू 11 संघ या स्पर्धेमध्ये आलाय जरूर, परंतु संपूर्ण ताकदीने तो आज या स्पर्धेमध्ये उतरलाय. जेव्हा ड्रॉस पडले होते, जेव्हा संघांनी नोंदणी केल्या होत्या, त्या प्रत्येक संघाला माहिती होतं की कोण कुणामधून केव्हा कसा खेळणार आहे. आणि आपल्या पूलमध्ये जर एवढा मोठा संघ आहे तर आपली ताकद किती ताकदवान पाहिजे हे मात्र वाजू 11 संघाने जरूर दाखवली आहे. परंतु आर्यन 11 संघाला कमी लेखून चालणार नाहीये मित्रांनो. जी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ना, ही शांतता कदाचित वादळापूर्वीची असू शकते. पहिलं षटक जरूर तुमच्या पारड्यामध्ये पडलंय, परंतु अद्याप देखील 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. कधीही फासा पलटू शकतो, वाऱ्याचा प्रवाह कधीही बदलू शकतो आणि इथं मैदानाच्या आतमध्ये काहीही घडू शकतं. तर जरूर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 4 धावा अंकित केल्या गेलेल्या आहेत. आणि दुसरं षटक अर्थातच कॉमेंट्री बॉक्स एंड कडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज उस्मान यांना आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उस्मान यांचा ऑस्ट्रिकच्या खूप लांब ठेवलेला चेंडू. पंचांचा इशारा मात्र इथे वाईट बॉल येतोय. आमचे पंच मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत आणि कवायत करतायत आणि थोडेसे हात खुले करतायत, कारण की उभ्या उभ्या काम करत असताना थोडीशी शारीरिक हालचाल देखील होणं तेवढंच गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू वाईडर करण्याचा प्रयत्न, कमालीची गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज जयला पूर्णपणे शांत ठेवलंय. नक्की आर्यन 11 संघ काय प्रयत्न करतोय ना हे समजत नाहीये. मोठे स्ट्रोक येत नाहीयेत. फोकस करावा लागेल स्ट्राईक रोटेट वरती, फोकस करावा लागेल सिंगल डबल वरती, फोकस करावा लागेल धाव फलकाला हलतं ठेवण्यासाठी. आणि हो, यावेळेस मात्र घुटना टेक, तमाशा देख, लॉफ केले चेंडूला ऑन साइडला. मिड विकेटच्या दिशेने येतोय 6 धावांसाठी षटकार. काय
काय फटका सजवलाय, चेंडूला येऊन दिलं, चेंडूवरती नजर ठेवली, आय हँड आणि आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं, ऑन द नीज आले आणि अक्षरशः बॅटीचा फ्लो काय सुंदर त्याने चेंडूला भिरकावून लावलंय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी येतोय षटकार. पहिला षटकार पहिला मिळालाय, अजून किती येतील हाच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आता मात्र वावरतोय. जय रंगा रूपामध्ये आलाय, परंतु हीच कन्सिस्टन्सी तो राखेल का? हा चांगला चेंडू होता, कमालीचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. एक रन कंप्लीट केली गेली. खूप चांगली रन बिटवीन द विकेट. जयचं कौतुक करावं लागेल. जयने ओळखलं होतं धावा येत नाहीयेत, आता काहीतरी करावं लागेल आणि याच अनुषंगाने चांगल्या चेंडूंना सन्मान आणि खराब चेंडूंवरती प्रहार करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. तर जरूर आपण पाहतोय की स्कोर कार्ड वरती धावा 13 अंकित केल्या गेल्यात आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अद्याप देखील 3 चेंडू येणं बाकी आहे. जय हळूहळू करून आता मात्र रूपामध्ये येऊ लागलाय. जयच्या बॅटिंग मधून आता हळूहळू करून का होईना धावा येऊ लागल्यात. आता हळूहळू करून का होईना धाव फलक हे हलतं राहिलंय, जे मात्र ठेवायचं होतं. बॅकफुटला गेले, जागा बनवली पॉइंटच्या डोक्यावरून. लॉफ्टेड स्ट्रोक इथे मात्र खेळला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू सरसावतोय. 4 धावांसाठी येईल इथे मात्र नजाकतने नटलेला हा देखणा चौकार. यावेळेस मात्र आपण पाहतोय जागा बनवली, बॅकफुटला गेले, पावलांचा खूप चांगला वापर, चेंडूला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ढकलून दिले. 4 धावांसाठी इथे मात्र मिळतोय हा देखणा चौकार. अजून एक मोठा फटका आणि या फटक्यासाठी मी तर एवढंच म्हणेन, जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. चेंडू भिरकावून दिलाय सरळ ढगात. 6 धावांसाठी येतोय षटकार. इथे मात्र आपण पाहतोय की जयची बॅट तळपलीये. मी आधीच सांगितलं होतं की वादळापूर्वीची कदाचित ही शांतता असू शकते की काय. हो यस, वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावू लागले आणि मैदानाच्या चौफेर आता मात्र त्याचे तडाखे भेटू लागलेत आणि या षटकाराने मात्र धावफलक जाऊन थांबते 23च्या घरामध्ये. शेवटचा एक बॉल अद्याप देखील येणं बाकी आहे मित्रांनो, परंतु जय जर का हा षटकार व्यासपीठाच्या डोक्यावरती आला तर संजय साहेब 1000 रुपये घेऊन तयार आहे तुझ्यासाठी आणि ही नायब संधी तुझ्यासाठी धावून आली. तर चला प्लीज, टीम मीटिंग नकोय मित्रांनो, वेळ कमी आपल्याकडे. विनंती असेल थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो, प्लीज. नाहीतर इथून पुढे आम्ही टायमर लावू आणि 20 मिनिटांमध्ये जर का इनिंग नाही संपली तर डायरेक्ट पेनल्टीचा कॉल देऊ. उर्दू विकेट गोलंदाज. ओव्हर पिच चेंडू होता. वा काय फटका खेळलाय, लांबच लांब, खूपच लांब. हा येतोय देखना माइटी हिट षटकार. हॅलो राहुल, स्कोर सांगतो 29. राहुल लोंढे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. राहुल, किरण जातो पाणी. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय जयने 2 चेंडूंमध्ये 2 षटकार लगावलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि संजय साहेबांचं पारितोषिक तो पटकावणार का? परंतु जयची फटकेबाजी पाहता, जयची ही आक्रमकता पाहता, जयचं हे रुद्ररूप पाहता, रेश्मा मॅडम यांच्या माध्यमातून इथे मात्र जयसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलंय. कॉंग्रॅच्युलेशन जय, तू मात्र ठरलाय 500 रुपयांचा मानकरी. तर जरूर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज मोहसिन आलेत. अद्याप देखील 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे
18 धावांचे. 12 बॉल 18. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाज मोसिम मात्र आलेत. राईट अप ओव्हर द विकेट. स्ट्राईक वरती असेल डावखुरा त्याचे फलंदाज प्रथमच समीर. पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडूवरती धावून आले होते. एक पेक्षा जास्त काय नाहीये. बघा जयने आता स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. जय रंगामध्ये आलाय, जय रूपामध्ये आलाय, जय लय मध्ये आलाय. आणि आता मात्र ही लय त्याला सातत्याने ठेवायचे. आणि याचमुळे मात्र त्यांनी सांगितले समीरला की समीर थोडंसं थांब, आता मी चार्ज घेतो. टीम ICL आणि टीम द्वारकाधीश चला टॉस साठी यायचंय. सामना केव्हाही संपू शकतो. बिफोर मॅच आपला टॉस करायचा. ICL आणि द्वारकाधीश हुक केलाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे. सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावण्याचा विक्रम आजच्या दिवसामध्ये प्रथमच करणारा फलंदाज जय ठरलाय. आणि संजयला मात्र दिलं जाते 500 रुपयांचं पारितोषिक. माफ करा, जयला दिलं जाते 500 रुपयांचं पारितोषिक संजयजी कदम साहेबांच्या माध्यमातून. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे. तर जरूर आपण पाहतोय की संजय कदम साहेबांकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक जयला या सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावल्याबद्दल दिलं जाते. परंतु इथे थांबायचं काम घेत नाहीये. 4था षटकार सलगचा फलंदाज जयच्या बॅटिंगमधून. स्कोर होतोय 42 धावा. तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की ज्या प्रकारे काशिपनी पहिले षटक हाताळलं होतं असं वाटलं होतं की वाजू 11 संघ वर्चस्व निर्माण करतो की काय. परंतु इथे जय तुटून पडलाय, जय तुटून पडलाय, जय तुटून पडलाय. आणि अक्षरशः वेट लावलं या खेळाडूने. हो इथे मात्र आपण पाहतोय चांगला कमबॅक राहिलाय. अद्याप देखील 5 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. डॉट बॉल आलाय. यस निश्चित स्वरूपाने 1000 रुपयांचा मानकरी ठरलाय रेश्मा राजन मॅडम. आणि त्याचबरोबर संजयजी कदम साहेबांकडून मात्र प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. आणि रमेश सर ज्या प्रकारे काल उल्लेख केला होता, यस 30% GST कॉमेंट्री बॉक्सला लागेल. म्हणजे 300 रुपये आपल्यासाठी आहेत त्याच्यामध्ये. GST तर लागणारच. तर जरूर आपण पाहतोय की या षटकातील अद्याप देखील एक चेंडू उर्वरित आहे. जय असतील स्ट्राईक वरती. मोठा फटका खेळलाय जरूर. येणार कुठे हे पाहायचंय आम्हाला. आणि वा काय एफर्ट आहे, काय कमालीचे एफर्ट आहेत, काय कमालीचे एफर्ट आहेत, काय कमालीचे. यस क्षेत्ररक्षक काहीतरी सांगू इच्छित आहेत. सेफ आहे का हा चेंडू? हो यस सेफ आहे. आणि याचबरोबर आपण पाहतो की या चेंडूवरती सिंगल येते. आणि या चेंडूवरती घेतली गेली फक्त आणि फक्त सिंगल. आणि यामुळे आपण पाहतो की धावफलकावरती 1 ने भर पडते. टोटल स्कोर पाहतोय, स्कोर जाऊन थांबलाय 43च्या घरामध्ये. म्हणजे येणारे 6 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. सामना अद्याप देखील जिवंत आहे. पहिले 2 चेंडू जर का निर्धाव टाकले गेले, पहिल्या 2 चेंडूंमध्ये जर का एखाद विकेट मिळाला तर मात्र मॅच मध्ये एक वेगळी रंगत निर्माण होईल, वेगळी मजा प्राप्त होईल. आणि हे होणार का? चला चला टीम 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 चला बाजूला व्हायचंय. नको नको टीम मीटिंग नको, स्प्लिट होऊन जा. तर येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. विशाल जाधव कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. विशाल जाधव. तर चला आपण थोडासा स्पीडअप करूयात. येणारी पुढची मॅच अर्थातच आपण पाहतोय टॉस झालेला आहे. मोरागाव 11 विरुद्ध स्वस्तिक 11. चला मित्रांनो दोघांनी सज्ज राहायचंय. स्वस्तिक 11 आणि मोरागाव 11 दोघांनी सज्ज राहायचंय. जसा शेवटची धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल त्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चार्ज घ्यायचा आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असणाऱ्या स्ट्राईक वरती आपण पाहतोय की आजच्या दिवसातील अजून एक रन मशीन धावसंख्येची जय मात्र तुटून पडलाय. आणि 4 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक हवेमध्ये चेंडू असेल. यष्टीरक्षक चेंडूच्या खालती आणि कॅच सुटलाय.
बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अर्षद आलेत. ऍक्शन एक वेगळ्या पद्धतीची पाहते, पूर्णपणे स्वतःला लोड करतायत आणि एकदाच मात्र शरीराला झोकून देत आहेत चेंडूला डिलिव्हर करत असताना. खूप क्वचित पद्धतीने, क्वचित प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या शैली पाहायला मिळतात. आणि वयकाठी जर का सांगायची म्हणली अर्षद यांची तर ही अवघी 13 वर्षांची आहे. 13 वर्षाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतोय. मी तर एवढं सांगेल की 2 दिवस चालणारी स्पर्धा आणि या 2 दिवसामध्ये चालणाऱ्या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा खेळाडू जर का कोण असेल तर तो म्हणजे अर्षद आहे, जो बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. काल जर सांगायचं म्हणलं तर विराज नावाचा खेळाडू होता जो 15 वर्षांचा होता आणि आता मात्र आलाय मैदानाच्या आतमध्ये अर्षद, ज्याचं वय आहे 13. आणि प्रशांत, कालच IPL मध्ये देखील सर्वाधिक यंगेस्ट प्लेअरने आपला डेब्यू केला, वैभव सूर्यवंशी. IPL पेक्षाही त्याचं वय कमी आपल्याला पाहायला मिळतं. येस, IPL ची मोरागाव 11 टीम कॅप्टन आणि स्वस्तिक 11 टीम कॅप्टन रमेश सर तुमची आठवण काढतायत. प्लीज लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ऐसा है कौन यहाँ मुझसे दूर जीत सके है कोई, जो तो वो मैं हूँ. मोरागाव तुमचं एनर्जेटिक ड्रिंक अर्थातच सिप्ला हेल्थ प्रो लाइट ORS WHO रिकमेंडेड फॉर्म्युला तुमची वाट पाहतोय. येस, आमच्या पंचांना देखील हे एनर्जेटिक ड्रिंक आम्ही देतोय. निश्चित संपूर्ण दिवसभर प्रखर उन्हामध्ये ते काम करतायत. मोरागाव लवकर या. इथून पुढे जेव्हा कॅप्टन टॉस साठी येईल तेव्हाच मात्र आम्ही त्यांच्यापर्यंत हे एनर्जेटिक ड्रिंक प्रोव्हाइड करणार आहोत. कारण की मॅचला येण्याआधी जर का 20 ते 25 मिनिटं आधी हे जर ड्रिंक्स घेतले गेले तर निश्चित स्वरूपाने त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एनर्जेटिक करतील. सर चला, मॅच चालू करायची. लवकर 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 चला, आतमध्ये यायचंय.